नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यम गॅलेक्सी क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मागील पार्टमध्ये आपण द लिव्हिंग वर्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन या लेसनचा पहिला पार्ट स्टडी केला. ओके, त्या आजच्या पार्टमध्ये आपण नेक्स्ट पार्ट स्टडी करणार आहोत. ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केलं होतं? ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन, इन डेझर्ट रिजन and in terrestrial region. Today we see adaptation in plants of forest region. पहा इथे काय सांगितलेलं आहे. इथे तुम्हाला दिसतंय पिक्चरमध्ये फॉरेस्ट दाखवलेलं आहे. ए व्हरायटी ऑफ प्लांट, ट्री, shrub, herbs आर फाउंड इन फॉरेस्ट. तर काय सांगितलंय? झाडे, झुडपे, वेली हे आपल्याला फॉरेस्टमध्ये पाहायला भेटतात. दिस प्लांट्स कॉम्पीट अमॉंग देमसेल्स फॉर सनलाईट. हे जे प्लांट्स असतात यांची एकमेकांशीच काय असते? स्पर्धा असते आणि ही स्पर्धा सनलाईटसाठी असते. ओके, हेन्स ट्रीज ग्रो टॉल टू गेट सनलाईट अँड क्लाइंबर्स अँड वाईन्स ग्रो टू ए ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज. पहा इथे काय समजते आपल्याला? का ट्रीज जे आहेत सनलाईट मिळवण्यासाठी उंच वाढतात आणि जे क्लाइंबर्स असतात ते या ट्रीजच्या आधाराने सनलाईट घेण्यासाठी काय करतात? वाढतात. त्या ट्रीजचा सपोर्ट घेऊन ट्रीवर ग्रो करतात. स्प्रिंग लाईक tendrils on the stem of some climbers is an example of adaptation. तर काय होतं पहा? हे जे टेंड्रिल्स तयार होतात कशा? ट्रीजच्या स्टेम्सवर. हे एक ॲडॅप्टेशनचं एक्झाम्पल आहे. जे क्लाइंबर्स असतात त्या स्टेमचा सपोर्ट घेऊन सनलाईटसाठी काय होतात? सनलाईटच्या दिशेने ग्रो करतात. तर दिस इज ए वेल एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट रिजन. पहा नेक्स्ट आहे पहा ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. ग्रासलँड प्लांट्स मीन्स व्हॉट? तर गवताळ प्रदेशामध्ये जे ॲडॅप्टेशन्स आपल्याला पाहायला भेटतात ते आपल्याला इथे स्टडी करायचं. सी अ डायव्हर्स टाईप्स ऑफ बशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. ग्रासलँडमध्ये आपल्याला खूप सारे झुडपे आणि गवत दिसतं. फायब्रस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉईल इरोजन. या ज्या ग्रासचं रूट जे आहे ते कशा टाईपचं असतं? फायब्रस. आणि फायब्रस रूटमुळे काय होतं? सॉईल इरोजन कमी केलं जातं. ग्रासेस इन द इक्वेटोरियल रिजन आर व्हेरी टॉल. जे इक्वेटोरियल रिजनमध्ये जे ग्रास आपल्याला पाहायला भेटतं ते उंच असतं. ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट्स अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दिस ग्रासेस. ह्या उंच गवताचा काय फायदा होतो पहा? जसे की टायगर, एलिफंट, डिअर हे जे ॲनिमल्स असतात यांना लपण्यासाठी ह्या उंच गवतामध्ये काय होते? जागा भेटते. हाऊएव्हर ग्रासेस इन कोल्ड रिजन्स आर व्हेरी शॉर्ट. जर आपण थंड एरिया, थंड प्रदेश ज्याला म्हणतो तर त्या थंड प्रदेशामधलं गवत कसं असतं? छोटं असतं, बुटकं असतं. ॲनिमल्स लाईक द रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. आणि अशा छोट्या गवतामध्ये रॅटसारखे काय होतात? प्राणी आपल्याला पाहायला भेटतात. व्हास्ट मेडोज आर फाउंड इन हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लेन्स. जे टेकडीचा प्रदेश आहे किंवा प्लेन सपाट प्रदेश आहे तिथे आपल्याला काय भेटतात? कुरण पाहायला भेटतं. ठीक आहे. दीज आर द ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. पहा इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. कोणता ट्री दिसतो इथे? पोटॅटो. ओके, सियर पोटॅटोचे जे रूट्स आहेत पहा ते काय आहेत? टॅप रूट्स फॉर्ममध्ये दिलेले आहेत. ऑब्झर्व अँड काय सांगितलं आहे पहा? ऑब्झर्व अँड नोट डाऊन द ॲडॅप्टेशन इन द पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक पोटॅटो, ग्राउंडनट, याम, वॉटर, हायसिंथ, ॲलो, ॲकेसिया, कॅरट. ओके, तर काय करायचं आहे? आपण आपल्या सराउंडिंगमध्ये हे सगळ्या प्रकारचे जे प्लांट्स आहेत ते ऑब्झर्व करायचे आणि त्यांचे लीव्स असतील, त्यांचे रूट्स असतील ते कसे आहेत त्याबद्दल काय करायचं आहे? एक चार्ट तयार करायचं. ओके, नाव लेट्स सी द नेक्स्ट ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. तर आपल्याला प्लांट्समध्ये फूड इंजेक्शन कसं होतं ते आपल्याला इथे काय करायचं आहे? आता स्टडी करायचं. नाव लेट्स सी. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड ऑटोट्रॉपिक. काय सांगितले? बरेचसे प्लांट जे आहेत ते कशामध्ये? ग्राउंडमध्ये पेनेट्रेट झालेले असतात आणि ते ऑटोट्रॉपिक असतात. ऑटोट्रॉपिक मीन्स व्हॉट? दे प्रिपेअर देअर ओन फूड. ओके, हाऊएव्हर प्लांट्स लाईक डॉडर मीन्स व्हॉट? कस्कुटा. पहा इथे पिक्चरमध्ये कस्कुटा प्लांट दाखवलेला आहे. आर पॅरासायटिक. व्हॉट इज मीन बाय पॅरासायटिक? पॅरासायटिक मीन्स व्हॉट? द प्लांट्स विच डेव्हलप ऑन अदर प्लांट्स.
जे प्लांट्स दुसऱ्या प्लांट्सवर ग्रो होतात त्यांना पॅरासायटिक प्लांट्स, सिटिक प्लांट्स बोलतात. ओके. द प्लांट बॉडी ऑफ डॉडर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टेम. पहा इथे पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत असेल काय दिसतंय, तिथे येलो थ्रेड दिसतात, वायर लाईक स्टेम आहेत त्या. इट इज अ लीफलेस अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. हा जो कस्कुटा प्लांट जो आहे तो कसा आहे, लीफलेस आहे, आणि लीफलेस असल्यामुळे त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस डेव्हलप होत नाही. म्हणजेच काय होत नाही, हे कस्कुटा प्लांट कसं आहे, पॅरासायटिक आहे, ते स्वतःचं फूड तयार करत नाही. However, it has hostorial means what? Sucking roots for absorbing nutrients from the host plant. होस्ट प्लांट म्हणजे काय, ज्या प्लांटवर ते ग्रो होतं त्याला होस्ट प्लांट म्हणतात. आणि ह्या पॅरासिटिक प्लांट जो आहे त्याच्यामध्ये काय असतात, हॉस्टोरियल्स असतात. हॉस्टोरियल कशासाठी पहा, तर जो होस्ट प्लांट आहे त्यातनं न्यूट्रियन्स ॲब्झॉर्ब करण्यासाठी हे हॉस्टोरियल्स त्याच्यामध्ये असतात. ओके. These roots penetrate up to the conducting vessels of the host plant to absorb water and food. जे होस्ट प्लांट आहे त्याच्यामध्ये हे रूट्स काय होतात, पेनेट्रेट होतात, आणि पेनेट्रेट होऊन ते काय करतात, त्यातनं वॉटर आणि फूड जे आहे ते काय करतात, ॲब्झॉर्ब करतात. कोण ॲब्झॉर्ब करतं, तर पॅरासायटिक प्लांट्स. ओके. नाव सी हिअर द फंगाय डू नॉट हॅव क्लोरोफिल. नेक्स्ट एक्झाम्पल कशाचं दिलं आहे पहा, फंगायचं. तर फंगायमध्ये क्लोरोफिल कसं असतं, अब्सेंट असतं, आणि क्लोरोफिल अब्सेंट आहे म्हणजेच तिथे काय होतं, फोटोसिंथेसिस प्रोसेस होत नाही. मीन्स वॉट, दे कांट प्रिपेअर देअर ओन फूड. दे ऑब्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूडस्टफ्स लाईक वॉट, भाकरी अँड ब्रेड. जे फंगाय आहेत ते कशावर डेव्हलप होतात, आपण पाहतो पहा आपल्या घरामध्ये जी भाकरी असते किंवा ब्रेड असते त्यावर असं व्हाईटिश कलर आपल्याला दिसतो. दॅट व्हाईट कलर इज नथिंग बट द फंगाय, थ्रेड लाईक बारीक असतं पहा. दे हॅव रूट लाईक फायबर्स फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ रूट. हे जे फंगाय आहेत त्याला छोटे छोटे फायबर्स असतात, आणि हे कशासाठी असतात, टू ॲब्झॉर्ब द फूड. ओके. नाव नेक्स्ट इज वॉट, द प्लांट्स नीड नायट्रोजन. ह्या जे प्लांट्स आहेत त्यांना कशाची गरज असते पहा, नायट्रोजनची. पहा इथे कोणतं प्लांट दाखवलं आहे, व्हीनस फ्लायट्रॅप. पाहूयात आपण काय सांगितलं यामध्ये. द प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. द प्लांटला चांगल्या ग्रोथसाठी कशाची गरज असते, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम या सर्वाची गरज असते. प्लांट्स दॅट ग्रो इन सॉईल विच इज डिफिशियंट इन नायट्रोजन. काय आहे पहा, ज्या सॉईलमध्ये नायट्रोजन कमी आहे ते प्लांट्स कसे ग्रो होतात. फॉर एक्झाम्पल दिले त्याने ड्रॉसेरा प्लांट्स आहे. ड्रॉसेरा मीन्स वॉट, सनड्यू आपण ज्याला म्हणतो पहा, सनड्यू या नावाने आपण ओळखतो. व्हीनस फ्लायट्रॅप इथे दाखवला, व्हीनस फ्लायट्रॅप पिक्चरमध्ये कसा दिसतोय. ओके. देन पीचर प्लांट. ओके. आपल्या अवतीभोवती हे प्लांट्स आपल्याला पाहायला भेटतात एक्सेट्रा. फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट्स. असे जे प्लांट्स आहे, कोणकोणते प्लांट्स सांगितले लक्षात ठेवायचे एक्झाम्पल्स, ड्रॉसेरा, व्हीनस फ्लायट्रॅप, पीचर प्लांट. ओके. तर हे जे प्लांट्स आहे हे त्यांची नायट्रोजनची कमतरता जी आहे ती कशातनं भागवतात, तर ते इन्सेक्ट खातात, इन्सेक्ट कन्झ्युम करतात, मग त्या इन्सेक्टच्या बॉडीमधून त्यांना काय भेटतं, नायट्रोजन भेटतं. ओके. ॲडॅप्टेशन्स आर सीन इन दिस प्लांट्स विच सर्व टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स अँड होल्ड देम कॅप्टिव्ह. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांच्यामध्ये काय झालेलं असतं, ह्या प्लांट्समध्ये ॲडॅप्टेशन म्हणजे चेंजेस झालेले असतात की जेणेकरून ते काय करतात, इन्सेक्टला अट्रॅक्ट करतात आणि त्यांना कॅच करतात, की जेणेकरून त्यांची नायट्रोजनची जी डिफिशियन्सी आहे ती काय होईल, क्लिअर होईल. तर ठीक आहे, समजलं आहे सर्वांना इथपर्यंत. आपण पुढे पाहूयात. पहा काय सांगितलं आहे, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट प्लांट ॲडॅप्टेशन्स फ्रॉम वेबसाईट. इथे एक वेबसाईट दिलेली पहा, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही वेगवेगळी इन्फॉर्मेशन नंबर ऑफ प्लांट्सबद्दल काय करू शकता, कलेक्ट करू शकता. आणि आपण इथे जी इन्फॉर्मेशन दिली ती आणि ती इन्फॉर्मेशन आपल्याला काय करायची, मॅच करायची. नाऊ लेट्स. तर आत्तापर्यंत आपण इथे काय पाहिलं आहे पहा, प्लांट्समध्ये जे ॲडॅप्टेशन्स होते वेगवेगळ्या एरियानुसार ते आपण स्टडी केले. आता नेक्स्ट पार्ट जो आहे त्यामध्ये काय दिलं आहे पहा, ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स. ॲनिमल्समध्ये कशा प्रकारचं ॲडॅप्टेशन होतं एरियानुसार ते आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. नाऊ लेट्स सी हिअर. काय सांगितलं आहे, मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग. आपल्या अवतीभोवती जे ॲनिमल्स आहेत त्यांची लिस्ट करायची.
कम्पेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स. ॲनिमल्समध्ये जी डायव्हर्सिटी आहे ती काय करायची, आपल्याला कम्पेअर करायची. फॉर एक्झाम्पल, ते जे ॲनिमल्स आहे ते त्यांच्यामध्ये व्हर्टेब्रल कॉलम आहे का, विंग्स आहेत, गिल्स आहेत, टेल्स आहे, एक्सेट्रा. तर वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचं काय करू शकतो, क्लासिफिकेशन करू शकतो. त्याचा एक चार्ट बनवायला सांगितलं आपल्याला. नेक्स्ट काय सांगितलं आहे पहा, ॲज कम्पेअर टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. ओके, टेरेस्ट्रियल ॲनिमल्स जे आहे त्याच्या आणि ॲक्वॅटिक ॲनिमल्स यांच्यामध्ये आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे. द स्किन अँड बॉडी शेप ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स. जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहे, ॲक्वॅटिक म्हणजे कसे, पाण्यात राहणारे. ओके, ॲपियर टू हॅव अंडरगोन चेंजेस. त्यांच्यामध्ये ठराविक चेंजेस झालेले असतात. कसे चेंजेस असतात पाहूयात आपण. फिशेस हॅव द स्केल्स ऑन द स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी. जे फिश असतं आपण पाहिले पहा, त्यांच्या बॉडीवर काय असतं, खवले खवले आपण ज्याला म्हणतो ना, खवले, दॅट इज स्केल्स ऑन द स्किन अँड फिन्स. फिन्स मीन्स व्हॉट, त्यांचे पंख, पर ज्याला आपण म्हणतो. ओके, त्याच्या बॉडीवर असतात. देअर बॉडी टेपर्स टुवर्ड्स बोथ इट्स एंड. त्याची आपण फिश पाहिलं आहे का, कसं आहे, दोन्ही साईडला जो आहे तो असा स्पिंडल शेप आहे, टेपर झालेला आहे, म्हणजे असा निमुळता भाग आहे. पाहिजे ते डायग्राममध्ये आपल्याला फिश दाखवला आहे, तर दोन्ही साईडनी तो कसा आहे, असा निमुळता झालेला आहे, त्याला ते टेपर्स. फिश ब्रीथ विथ द गिल्स इन्स्टेड ऑफ ए नोज. फिश जे असतात ते कशाने इनहेलेशन आणि एक्सेलेशन प्रोसेस करतात, तर विथ द हेल्प ऑफ गिल्स. लक्षात ठेवायचं आहे, फिश कशाने ब्रीदिंग करतात, गिल्सच्या मदतीनं. त्यांना नोज नसतं त्यांच्यामध्ये. ओके, देअर आईज हॅव ट्रान्सपरंट आयलिड्स. त्यांचे जे आईज असतात त्याच्यामध्ये काय असतात, ट्रान्सपरंट आयलिड्स असतात. दे हॅव इयर ब्लॅडर्स विदिन द बॉडी टू हेल्प देम फ्लोट. हे जे फिश आहेत आपण पाहतो ते काय करतात, पाण्यामध्ये पोहतात ना. ओके, आपल्याला माहिती आहे फिश पाण्यात पोहतात. कशाच्या मदतीने ना, त्यांच्या बॉडीमध्ये इयर ब्लॅडर्स असतात आणि त्या मदतीनं ते काय होतात, पाण्यामध्ये इझिली फ्लोट होतात. ओके, नाव लेट्स सी हिअर सम क्वेश्चन्स आर गिव्हन ऑफ कशाबद्दल क्वेश्चन दिलेत पहा, फ्रॉग, डक अँड टॉर्टाईज यांच्याबद्दल काही क्वेश्चन्स दिलेत त्यांनी, आपण पाहूयात. फर्स्ट क्वेश्चन काय सांगतोय पहा, ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दिस ॲनिमल्स. हे फ्रॉग, डक आणि टॉर्टाईज आहे ते त्यांचे लेग्स कशासाठी वापरतात. ठीक आहे, आपण पाहूयात पुढे जाऊन. पुढे काय विचारलं त्यांनी, व्हॉट हेल्प्स फ्रॉग्स टू ब्रीथ अंडर वॉटर. म्हणजे पाण्यामध्ये फ्रॉग जे आहे ते कशा पद्धतीनं ब्रीदिंग करतात. नेक्स्ट काय क्वेश्चन आहे पहा, ऑफ व्हॉट यूज आर द लॉंग हिंड लेग्स ऑफ ए फ्रॉग. म्हणजे त्याचे जे लॉंग हिंड लेग्स जे असतात ते फ्रॉगला कशासाठी मदत करतात. पाहूयात आपण. व्हाय डझंट ए डक गेट वेट इन ए वॉटर. तर ऑल दीज क्वेश्चन्स आर आन्सर इन नेक्स्ट पॅरा. तर पुढच्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला ह्या सगळ्या क्वेश्चनचे काय होणार आहेत, आन्सर भेटणार आहेत. आपण पाहूयात. पाहता इथे काय सांगितलं आहे पहा, ॲज द फ्रॉग अँड डक हॅव वेब टोज. त्यांचे टोज जे असतात कुणाचे, फ्रॉग आणि डक, ते कसे असतात, वेब टोज. वेब म्हणजे असं टर्न झालेला असतो पाहतो. दे कॅन यूज देअर लेग्स लाईक ओर्स. ते त्यांच्या लेगचा वापर कशासारखा करतात, ओर्स. ओर्स म्हणजे काय माहिती आहे, जो नावाड्याकडे जे वल्ले असतात ना पाणी मागे सारवायला, त्याला ओर्स असं म्हणतात. तर फ्रॉग आणि डक त्यांच्या पायाचा वापर ओर्ससारखा करतात. Water flows of the waxy feathers of birds like duck and water hen. वेब, तर काय सांगितलं आहे, हे जे डक किंवा वॉटर हेन जे असतात त्यांच्या फिदरवर काय असतात, वॅक्झी फिदर्स असतात आणि त्याच्यामुळे ते काय होतात, ओले होत नाही आहे पाण्यामध्ये. वेब टो, स्लिपरी स्मूथ स्किन अँड ट्रँग्युलर हेड हेल्प फ्रॉग टू स्विम इझिली थ्रू द वॉटर. तर फ्रॉग जे आहे त्याचा टो कसा असतो, वेब फॉर्म असतो. म्हणजे मी सांगितलं आहे मला वेब कसा बा आतमध्ये असं टर्न झालेला. त्यानंतर स्लिपरी स्मूथ स्किन असते आणि त्याच्यामुळे तो पाण्यामध्ये इझिली काय होतो, फ्लो म्हणजे स्विमिंग करू शकतो. दे कॅन लिव्ह ऑन लँड. हे जे फ्रॉग असतात ते कुठे राहतात, पाण्यामध्ये तर राहतात, त्याचबरोबर आणखी कुठे राहतात, जमिनीवरही राहतात. ड्यू टू देअर ॲबिलिटी टू ब्रीथ थ्रू द स्किन इन वॉटर. जेव्हा फ्रॉग पाण्यामध्ये असतो तेव्हा तो कशाच्या मदतीनं ब्रीदिंग करतो, स्किनच्या मदतीनं. आणि जेव्हा तो लँडवर असतो तेव्हा कशाच्या मदतीने ब्रीदिंग करतो, तर नोजच्या मदतीनं. नोज अँड लंग्स ऑन लँड. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे, फ्रॉग जेव्हा पाण्यात असतो तेव्हा स्किनच्या मदतीनं ब्रीदिंग करतो आणि पाण्यात असल्यावर लँडवर असल्यावर कशाच्या मदतीनं करतो, नोजच्या मदतीने काय होतं, ब्रीदिंग. द टिपिकल कलर्स ऑफ ए फ्रॉग बॅग हेल्प टू
हेल्प इट टू हाईड अमॉंग ग्रासेस. फ्रॉगचा कलर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, असं ग्रीनिश, ब्लॅक ग्रीनिश असतो. तर त्याच्यामुळे त्याला गवतामध्ये लपण्यासाठी काय होते, म्हणजे प्रॉपरली तो गवतामध्ये लपू शकतो. ठीक आहे. इथे काय सांगितलं पहा, मेक लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सम अदर ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्स मीन्स वॉट, फ्रॉगसारखे ॲनिमल्स जे पाण्यातही राहतात आणि लँडवरही राहतात, त्यांना ॲम्फिबियन्स असं बोलता येतं. ठीक आहे. यू नो अँड स्टडी देअर ॲडॅप्टेशन. तर आपल्याला जे आपल्या आसपास जे ॲम्फिबियन्स आहे त्यांची नावं करेक्ट करायचे आणि त्यांचा स्टडी करायला ते सांगितलेलं आहे. नाव नेक्स्ट इज व्हॉट, ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. ठीक आहे. तर फॉरेस्टमध्ये आणि ग्रासलँड ॲनिमल्स जे आहेत त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे चेंजेस होतात, कशा प्रकारचं अनुकूलन होतं आहे, ते आपल्याला इथे काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. नाव सी हिअर, पहा इथे दाखवलं आहे आपल्याला पिक्चरमध्ये लायन दिसतोय, त्यानंतर खाली काय दिसतंय पहा, ब्लॅक बग दिसतंय. ठीक आहे. पाहूयात आपण यांच्यामध्ये काय काय ॲडॅप्टेशन्स झालेले आहेत. ओके. पहा, कार्निव्हरस, ओके, कार्निव्हरस ॲनिमल्स. कार्निव्हरस मीन्स व्हॉट, आपण ज्याला मांसाहारी ॲनिमल्स म्हणतो. ओके. लाईक वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लायन हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट. हे जे कार्निव्हरस असतात त्यांचे लेग्स कसे असतात, स्ट्रॉंग. कशासाठी असतात पहा, तर फास्ट रनिंगसाठी. अँड कॅप्चर देअर प्रे. आणि ते त्यांचं प्रे काय करतात, प्रे म्हणजे त्यांचं भक्ष्य, ते काय करतात, कॅच करतात. They have claws and their canny teeth are sharp and pointed. त्यांचे क्लॉज जे असतात आणि कॅनी टीथ जे असतात ते कसे असतात, शार्प आणि पॉइंटेड. तर कशासाठी पहा, त्यांचं प्रे जे आहे त्याला कॅच करण्यासाठी इझिली. त्यांचे टीथ जे आहे ते शार्प असतात, पॉइंटेड असतात. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ. तर इथे आपल्याला लक्षात येतं आहे, तर अशा टीथचा उपयोग काय होतो त्यांना, तर त्यांचं प्रे जे आहे त्याला कॅच करण्यासाठी. टायगर्स हॅव पॅडेड पॉज. टायगर जे आहे त्यांचे पॉज कसे असतात, पॅडेड असतात, म्हणजे असे स्पंजी असतात. पहा, याचं काय मदत होते त्याला, दिस एनेबल्स देम टू सायलेंटली स्टॉक देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली. म्हणजे ह्या पॅडेड पॉजचा उपयोग कशासाठी करतात, ते त्यांचं जे प्रे असतं त्या प्रेपर्यंत अगदी सायलेंटली ते मूव्ह होतात आणि त्या इझिली त्यांना काय करू शकतात, ते कॅच करू शकतात. The eyes of predatory carnivorous are located in the front of their head. हे जे कार्निव्हरस ॲनिमल जे आहेत त्यांचे आईज कुठे असतात, तर फ्रंट हेड, म्हणजे असे कपाळाच्या अगदी समोर असतात. आणि याचा उपयोग काय होतो पहा, इट हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम ए लॉंग डिस्टन्स. तर त्यांचे जे प्रे असतात कितीही लॉंग डिस्टन्सवर असेल तर ह्या फ्रंट आईजमुळे ते इझिली त्यांना काय करतात, पाहू शकतात. आणि त्यासाठी ते काय करतात, त्यांना कॅच करण्याची आयडिया बनवतात. ओके. नाव नेक्स्ट काय दिलं आहे पहा, द आईज ऑफ हर्बिवरस. द आईज ऑफ हर्बिवरस आर बिलो द फोरहेड. हर्बिवरस जे आहेत त्यांचे आईज कुठे असतात, बिलो द फोरहेड ऑन आयदर साईड ऑफ द हेड. जे हर्बिवरस ॲनिमल्स आहेत त्यांचे आईज कुठे आहेत, तर फोरहेडला अलॉंग साईड आहेत. This gives the wide angle vision which helps to protect them from the predators. आणि हे जे साईडला जे त्यांचे आईज आहेत याच्यामुळे काय मदत होते त्यांना, ते जे प्रेडेटर्स आहेत, प्रेडेटर्स म्हणजे त्यांना खाणारे जे कार्निव्हरस ॲनिमल्स आहेत त्यांच्यापासून स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी ह्या आईजचा त्यांना काय होतो, उपयोग होतो. त्यांनी ह्या आईच्यामध्ये ते सर्व दिशेला काय करू शकतात, पाहू शकतात. नेक्स्ट काय सांगितले पहा, देअर लेग्स आर लॉंग अँड टॅपरिंग विथ द स्ट्रॉंग. काय, देअर लेग्स अँड लॉंग अँड टॅपरिंग विथ द स्ट्रॉंग हूव्स विच एनेबल्स देम टू रन फास्ट टेकिंग लॉंग लिव्स. हे जे हर्बिवरस ॲनिमल्स असतात त्यांचे लेग्स कसे असतात, टॅपरिंग असतात, लॉंग हूव्सने, स्ट्रॉंग हूव्सने. त्याच्यामध्ये ते काय करू शकतात, फास्टली पळू शकतात आणि अशा उड्या मारत ते काय करू शकतात, पळू शकतात. देअर लॉंग अँड फ्रीली मूव्हिंग इयर्स कॅन रिसीव द साऊंड फ्रॉम लॉंग डिस्टन्स. त्यांचे जे कानं असतात पहा ते कसे असतात, मोठे मोठे असतात आणि त्यामुळे ते कितीही लांब डिस्टन्सवरचा आवाज काय करू शकतात, इझिली कॅच करू शकतात. डिअर अँड ब्लॅक बग्स हॅव कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग. आपण पाहिलं पहा, डिअर असेल किंवा ब्लॅक बग असेल त्याचा कलर जो आहे तो सराउंडिंगशी कसा असतो, मॅच होतो आणि त्याच्यामुळे ते त्यांचं इझिली काय होते, प्रोटेक्शन होते.
हे त्यांच्यामध्ये झालेलं एक ॲडॅप्टेशन्स आहे. देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर चुविंग. त्यांचे टीथ जे आहेत कुणाचे, डिअर आणि ब्लॅक बकचे, हे स्ट्रॉंग असतात कशासाठी फॉर चिविंग द टफ प्लांट मटेरियल. आपल्याला माहिती आहे डिअर काय खाते, प्लांट्स खातं ते, आणि मग हे जे प्लांटमधलं हार्ड मटेरियल आहे ते चिव करण्यासाठी त्यांचा काय होतो, मदत होतो, स्ट्रॉंग टीथचा त्यांना मदत होतो. ओके, नाव सी. तर पास समजलं का तुम्हाला कसं त्यांच्यामध्ये हे होते, ॲडॅप्टेशन होते फॉरेस्ट आणि ग्रासलँड ॲनिमल्समध्ये. नेक्स्टली आपण काय पाहतोय, ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. डेझर्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जिथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्याला आपण डेझर्ट एरिया असं म्हणतो. लास्ट पार्टमध्ये आपण डेझर्ट प्लांट्स पाहिले, आता या पार्टमध्ये आपण डेझर्ट ॲनिमल्स पाहणार. पहा इथे पिक्चरमध्ये दाखवलं आपल्याला कोणकोणते ॲनिमल्स आहे. कॅमल, आपल्याला माहिती आहे डेझर्टमधला सगळ्यात इम्पॉर्टंट ॲनिमल जो आहे तो कोणता आहे, कॅमल आहे. पहा इथे दिसतंय रॅट दिसतंय, बाकी इन्सेक्ट्स काही दिसतात. नाव सी हिअर, डेझर्ट्स आर कॅरेक्टराइज्ड बाय सेव्हर स्कॅरिसिटी ऑफ वॉटर. तर डेझर्टमध्ये पाण्याचं काय आहे, दुर्भिक्ष आहे, कमी प्रमाणात तिथे असतं. हेच डेझर्ट ॲनिमल्स हॅव ए थिक स्किन. म्हणूनच जे डेझर्टमधले ॲनिमल्स आहे त्यांची स्किन कशी असते पहा, थिक स्किन असते. ओके, थिक स्किन असते त्यांची, टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ वॉटर. आणि ह्या स्किनचा वापर कशासाठी करतात ते, तर थिक असल्यामुळे तिथनं वॉटरचा लॉस कमी प्रमाणात होतो. देअर लेग्स आर लॉंग विथ फ्लॅट अँड कुशन सोल्स. त्यांचे लेग्स कसे असतात पहा इथे दिसत आहेत, अगदी लॉंग त्यांचे लेग्स असतात आणि कुशन सोल असं, म्हणजे त्यांचा पायाचा जो पंजा आहे तो असा पॅड फॉर्ममध्ये असतो. द नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. नॉस्ट्रिल्स म्हणजे काय, तर त्यांच्या नाकपुड्या आपल्याला म्हणता येतात बा, कॅमलच्या ज्या नाकपुड्या असतात त्या कशाने प्रोटेक्ट केल्या जातात, तर स्किनचं फोल्डिंग त्यावर असतं. आपल्याला माहिती आहे वाळवंट आहे, वाळवंटामध्ये खूप डस्ट पार्टिकल, छोटे छोटे सँड पार्टिकल्स काय होतात, उडतात, आणि त्याने ते त्यांच्या नॉस्ट्रिल्समध्ये जाऊन त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून ते कशाने प्रोटेक्ट केले जातात, तर फोल्डेड स्किनने प्रोटेक्ट केले जातात. द आयलॅशेस आर लॉंग अँड थिक. त्यांच्या पापण्या ज्या आहेत त्या देखील कशा असतात, लांब लांब आणि जाडसर असतात. रॅट्स, स्नेक्स, स्पायडर्स, लिझार्ड्स इन डेझर्ट्स लिव्ह इन डीप बरोज. हे जे छोटे छोटे ॲनिमल्स आहे कोणते, रॅट्स, स्नेक्स, स्पायडर, हे सगळे कुठे असतात पहा, डीप बरोजमध्ये असतात. ड्युरिंग द डे टाईम, दिवसा ते बरोजमध्ये असतात. अँड आर ॲक्टिव्ह ॲट नाईट. आणि ते केव्हा ॲक्टिव्ह होतात, तर रात्रीचा टायमिंग जो असतो तेव्हा ते काय होतात, ॲक्टिव्ह होतात. ओके, नाव नेक्स्ट इज द सी ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन. स्नोवी रिजनमध्ये जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामधलं आपल्याला काय स्टडी करायचं आहे, ॲडॅप्टेशन. पहा इथे दिसतंय पिक्चरमध्ये तुम्हाला कोणते ॲनिमल्स दिसतात पहा, स्नोवी रिजनमधले हे ॲनिमल्स आहेत. पाहूयात आपण. फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड इमेजेस ऑफ ॲनिमल्स लाईक याक, पोलर बियर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटेन गोट्स, सेबेरियन हस्की डॉग अँड स्नो लेपर्ड. तर इथे जे ॲनिमल्स सांगितलेले आहेत त्यांचे पिक्चर्स आपण इंटरनेटवरनं काय करू शकतो, डाउनलोड करू शकतो, कारण ते आपल्याकडे तर पाहायला भेटणार नाही. ठीक आहे, कम्पेअर दीज इमेजेस विथ दोज ऑफ द सिमिलर ॲनिमल्स फ्रॉम द ट्रॉपिकल फॉरेस्ट. आणि हे जे ॲनिमल्स आहे स्नोवी रिजनमधले ते आपल्या ट्रॉपिकल रिजनमधल्या ॲनिमल्सशी काय करायचे, आपल्याला कम्पेअर करायचे. ओके, काय दिसणार आहे पहा तुम्हाला, ए व्हाईट ऑर सिल्वर बॉडी कलर. हे जे आहेत कसे असतात स्नोवी रिजनमधले, मोस्टली व्हाईट आणि सिल्वर कलरचे असतात. थिक हेअर, त्यांच्या बॉडीवर हेअर कसे असतात, थिक हेअर असतात. ऑन द स्किन अँड आर टिपिकल कॅरेक्टर्स ऑफ ॲनिमल. त्यांची प्रॉपर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, ते व्हाईट किंवा सिल्वर कलरचे असतात आणि त्यांच्या बॉडीवर असे थिक जाड केस असतात. हे त्यांची एक प्रॉपर कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ठीक आहे, हाऊ आर दीज युजफुल टू देम. आणि हे त्यांना कशासाठी मदत होत असेल पहा, तर ह्या जाड केसामुळे त्यांना काय होतं, थंडीपासून त्यांचं संरक्षण होतं. ठीक आहे, समजते सगळ्यांना. नेक्स्ट आहे पहा ॲडॅप्टेशन इन एरियल प्लांट्स. तर ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स. एरियल ॲनिमल्समध्ये कशा प्रकारे ॲडॅप्टेशन दिलेलं आहे ते आपण इथे आता पाहूयात. काय सांगितलं आहे पहा, इथे डायग्राम पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलं आहे, एरियल ॲनिमल्स दाखवलेले आहेत पहा इथे तुम्हाला. पाहूयात आपण काय सांगितलं. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन द व्हेकल्स ऑन द रोड अँड एरोप्लेन्स. आपण सगळेच पाहतो की रोडवरचे जे व्हेकल्स आहे किंवा एरोप्लेन याच्यामधला डिफरन्स आपल्या सगळ्यांना कळतोय पहा.
तसंच आपल्याला एरियल ॲनिमल्समधलं ॲडॅप्टेशन्स पाहायचे आहेत. द स्पिंडल शेप बॉडी ऑफ बर्ड्स ऑल्सो मिनिमाइज द रेजिस्टन्स ऑफ इयर व्हाईल फ्लाईंग. काय सांगितलं आहे, तर इयरमधला जो रेजिस्टन्स आहे त्याला तो जो आहे तो काय होतो, कमी होतो. कशामुळे कमी होतो, तर तो बर्ड्सचा जो शेप आहे तो कसा आहे, स्पिंडल शेप आहे. आणि स्पिंडल शेपमुळे एअरमधलं रेजिस्टन्स कमी होऊन ते इझिली काय होतात, एअरमध्ये फ्लाय होऊ शकतात. ओके, गॉट इट. विथ हॉलो बोन्स म्हणजे त्यांची जी बोन्स असतात ते कसे असतात, पोकळ. हॉलो म्हणजे पोकळ. ए बॉडी कव्हरिंग ऑफ फिदर्स अँड मॉडिफिकेशन ऑफ 4 लेग्स. त्यांची बॉडी जी आहे ती पूर्णपणे फिदरने कव्हर झालेली असते. आपण तसं काही पाहतो पक्षी वेगवेगळे. आणि कशामध्ये मॉडिफिकेशन झालेलं असतं, त्यांच्या बॉडीचं 4 लेग्स इंटू विंग्स. त्यांचे जे 4 लेग्स आहेत ते कशामध्ये कन्वर्ट झालेत, विंग्समध्ये कन्वर्ट झाले. देअर बॉडी इज लाईट इन वेट. त्यांच्या बॉडीचं वेट अगदीच कमी असतं. अँड ॲडॅप्टेड फॉर फ्लाईंग. आणि अशा प्रकारचं ॲडॅप्टेशन त्यांच्यामध्ये झालं आहे का त्यांचे जे 4 लेग्स आहेत ते विंग्समध्ये कन्वर्ट झालेत आणि त्यांची बॉडी कशी आहे, लाईट वेट. आणि हेच ॲडॅप्टेशन त्यांना एअरमध्ये फ्लाय करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, पाहिजे पुढे काय सांगितलं आहे, द बॉडी ऑफ इन्सेक्ट्स ऑल्सो इज लाईट इन वेट अँड टॅपर्स हॅव बोथ साईड. दोन्ही साईडने टॅपर्स असते, म्हणजे असे निमुळते असते, दिसते. आपण फिशच्या बाबतीमध्येही पाहिलं होतं. दे कॅन फ्लाय विथ 2 पेअर्स ऑफ विंग्स. ते कसे फ्लाय होतात, तर विंगच्या मदतीने ते फ्लाय होतात. अँड ऑल्सो वॉक विथ 6 स्टिक लाईक लेग्स. आणि ते वॉकिंग देखील करू शकतात. त्यांचे जे लेग्स आहेत त्या लेगच्या मदतीने ते वॉक देखील करू शकतात. ओके, म्हणजे ते फ्लाय होतात आणि वॉकिंग करतात. बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पॅटॅजियम. बॅट जे आहे ते काय होतात, फ्लाय होतात विथ द हेल्प ऑफ पॅटॅजियम. पॅटॅजियम म्हणजे काय आहे, ए थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर 4 लेग्स अँड हाइंड लेग्स. तर बॅटचे जे 4 लेग्स आणि हाइंड लेग्समध्ये काय असतं, स्किनचं जे फोल्डिंग असतं जाडसर, त्याला पॅटॅजियम असं बोलतात. आणि त्याच्या मदतीनं बॅट काय होतात, फ्लाय करू शकतात हवेमध्ये. तर आपण हे वेगवेगळे ॲनिमल्स आपण पाहिजेत आपल्या आसपास आणि त्यांच्यामध्ये काय काय ॲडॅप्टेशन आहे ते आपण ऑब्झर्व करायचं. ओके, पुढे काय दिलं आहे पहा, ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल्स. रेप्टाईल्समध्ये ॲडॅप्टेशन्स काय होते पाहूयात आपण. इथे दाखवल्या डायग्राममध्ये टॉर्टॉईज आहे, स्नेक आहे, त्यानंतर काय आहे इकडे आपल्याला लिझार्ड दिसते, हाऊस लिझार्ड आपण ज्याला म्हणतो ते पाहूया. ऑब्झर्व फ्रॉम ए डिस्टन्स हाऊ स्नेक्स अँड अर्थवर्म्स क्रीप. क्रीप म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, सरपटणारे प्राणी आहेत पहा. तर कसे सरपटतात स्नेक आणि अर्थवर्म्स. विच ऑर्गन्स डू दे यूज फॉर क्रीपिंग. कोणत्या ऑर्गनच्या मदतीने ते क्रीपिंग करतात. आर देअर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज. त्यांच्यामध्ये काही ठराविक चेंजेस झालेले असतात ज्याला आपण ॲडॅप्टेशन असं म्हणतो. नोट एनी सच चेंजेस. ॲनिमल्स लाईक हाऊस लिझार्ड, गार्डन लिझार्ड, क्रोकोडाईल यूज देअर मसल्स फॉर क्रीपिंग. तर हे सगळे ॲनिमल जे आहेत, रेप्टाईल जे आहेत, ते कशाचा वापर करतात क्रीपिंगसाठी, त्यांच्या मसल्सचा वापर करतात. ओके, सिमिलरली दे शो ॲडॅप्टेशन्स इन स्किन, सोल्स ऑफ फीट, बॉडी कलर. आणखी कुठे कुठे ॲडॅप्टेशन आपल्याला पाहायला भेटतं पहा, त्यांच्या स्किनमध्ये झालं असतं, फीटचे जे सोल्स असतात त्यामध्ये असतं, बॉडीचा कलर, या सगळ्यामध्ये त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन्स होतात. फॉर एक्झाम्पल पाहूयात आपण, हाऊस लिझार्ड आणि मॉनिटर लिझार्ड हॅव क्लॉड टोज अँड थिन सोल्स वेअर स्नेक्स हॅव ए स्केली स्किन. तर जे लिझार्ड आहे त्यांचे टोज कसे असतात, क्लॉवी टोज असतात, जेणेकरून त्या भिंतीवर कुठेही कोणत्याही डायरेक्शनला त्या काय होऊ शकतात, चालू शकतात. ओके, आपण पाहतो बा भिंतीवर अशी उलटी लटकलेली पाल असते. तर हे त्यांच्यामध्ये झालेले एक ॲडॅप्टेशन आहे. तर स्नेक जे आहे ते कशाच्या मदतीने चालतात, तर त्यांची स्केली स्किन जी असते त्या स्केली स्किनमुळे ते काय करू शकतात, क्रीपिंग करू शकतात. ओके, नेक्स्ट पहा, तर हे रेप्टाईल्समधलं काय आहे, ॲडॅप्टेशन्स आहे. पुढे आपण पाहूयात ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. तर नेक्स्टचा जो पार्ट आहे राहिलेला पार्ट आपण आता पुढचे राहिलेले 3 पॉईंट आहेत ते नेक्स्ट पार्टमध्ये पाहूयात. कारण आता ह्या पार्टमध्ये जर आपण घेतलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मोठा व्हिडिओ झाला तर आपण थोडंसं कंटाळतोय. तर आता आपण जे आजच्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे, काय स्टडी केलं आज, ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स आपण स्टडी केलेला आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण राहिलेला पार्ट पाहूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. ओके.